वेलकम टू द एक्सेल ट्यूशन विद दीपाली। तर आज मी तुम्हाला एक्सेल शीटची पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे. कसे ट्रॅकिंग केले जाते, कर्सर काय आहे, कसे ऑल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर फर्स्ट मी ह्याला सांगून देते तुम्हाला, हे ह्याला म्हणतात कर्सर. जे मी तुम्ही बघता एक मोठा प्लसचं चिन्ह आहे, याला म्हणतात कर्सर. ठीक आहे. आणि हा कर्सर अगर मी कुठेही ठेवल्यानंतर अगर मी त्याला ड्रॅग करते तर ह्याला बोलतात ड्रॅकिंग. हे काय होतं, हे ड्रॅकिंग होते. तर अशाच प्रकारचं आज मी तुम्हाला भरपूर नॉलेज देणार आहे. तर अगर मी कर्सर इथे ठेवल्यानंतर सिम्पली 1 2 टाइप केल्यानंतर ह्याचं सिलेक्शन देते आणि हा जो मोठा प्लस आहे ना, हा मी अगर कॉर्नरला घेऊन येते ना आणि ह्याला ड्रॅग करते, तर तुम्ही बघता ऑटोमॅटिकली माझे नंबर जे आहेत ना ते ड्रॅकिंग होत आहेत. देन सेम इट इज आपण आहे ना संडे मंडेला पण करूया. संडे मंडे मी टाकलेलं इकडे शॉर्टकट मध्ये आणि जस्ट ड्रॅग करते. तुम्ही बघा संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे सगळे ड्रॅकिंग होते. म्हणजे एक्सेल शीटला माहितीये कशाला कशी ड्रॅकिंग करायची. आता डेट घेऊया आपण इथे. डेटला सांगायची गरज नाही. अगर मी डेट ड्रॅकिंग पण करेल ना तरी ते बरोबर येणार आहे. सी अशी प्रकारे तुम्ही कुठलीही ट्रॅकिंग करू शकता. बट आता इथे टास्क काय आहे आपला, अगर मी ते ना नेम लिहिते, जर का मी इथे नेम लिहिते आणि नेमला अगर मी ड्रॅग करते ना तर ते होणार नाही. इथे फक्त दीपाली येणार. आता तुम्ही कन्फ्यूज झाला असेल की इथे दीपालीच्या जागेवर टाइप केल्यानंतर इथे सगळ्या मुलींची नावं कशी येतात. दीपालीने तर आम्हाला सांगितलं फक्त दीपाली येणार आहे. ते ह्यासाठी का मी माझ्या एक्सेल शीटला सांगितलेलं आहे की मला माझ्या नावाखाली कोणाचं नाव पाहिजे. ते कसं केलं मी चला सांगते तुम्हाला. त्यासाठी ना आपण इथे फाईल मध्ये जाणार आहोत. फाईल मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला खाली ऑप्शन म्हणून एक ऑप्शन दिसतोय. इथे ऍडव्हान्स मध्ये स्क्रोल करायचंय खाली. इथे एडिट कस्टमर लिस्ट तुम्हाला दिसतीये, ह्याच्यावरती क्लिक करायचं. आता इथे तुम्ही बघताय मी दीपालीच्या पुढे अदिती वगैरे सगळ्या मुलींची नावं जे आहेत ना ते सगळे ऍड केलेले आहेत. हे बघा इथे सगळ्या मुलींची नावं ऍड आहेत, त्यामुळे ते ट्रॅकिंग बरोबर होते. सपोज अगर मी हे रब करेन, हे जे मी डिलीट करून टाकते इथे आणि ओके करते आणि ओके करते. आता मी अगर इथे दीपाली टाइप करणार आहे ना तर फक्त दीपालीच टाइप होणार. दीपालीच्या खाली कुठल्याही मुलीचं नाव येणार नाहीये. ते कसं केलं मी, त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं ना फाईल वरती गेल्यानंतर ऑप्शन्स वरती जायचंय. ऑप्शन मधून ऍडव्हान्स मध्ये जायचंय आणि तुम्हाला एडिट कस्टमर लिस्ट वरती क्लिक करून तुम्हाला ज्याही प्रकाराचा एडिशन हवा आहे ते तुम्हाला इथे टाइप करायचंय. नॉर्मल 2-3 दाखवते. दीपाली टाइप केल्यानंतर मी कॉमा देते, देन टाइप करते दुसऱ्या मुलीचं नाव. कॉमा डन. मी 4 मुलींची नावं टाइप करून घेतलेली आहे. जस्ट मी हे ठीक आहे 4 मुलींची नावं टाइप करून घेतलेले. आता मी याला ऍड करते. हे बघा तुम्ही बघता हे अशा प्रकारे ऍड झालेलं आहे. इथं ऑटो सम आलेला आहे. फक्त ओके क्लिक करायचंय, फायनल ओके क्लिक करायचंय. आता दीपाली अगर मी टाइप करेन ना तर माझ्या खाली त्याच मुलींची नावं येणार. त्याच मुलींची नावं नाही ज्याचं मी डायरेक्शन दिलं. म्हणजे मी जसं एक्सेल शीटला सांगितलं तशाच प्रकारे एक्सेल शीट फिरते. ठीक आहे. हे झालं स्टेट. आता मी तुम्हाला क्रॉस पण दाखवते. दीपाली लिहिल्यानंतर मी ह्याला ड्रॅग करते. 1 2 लिहिल्यानंतर पण मी ड्रॅगिंग करते सिलेक्शन देऊन. डन. जॅन लिहिलंय मी फक्त इथे. डन. तर अशा प्रकारे तुम्ही ट्रॅकिंग ही करू शकता. म्हणजे ट्रॅकिंग तुम्हाला कसं करायचं तुम्ही कळालं. तुम्हाला हे इथे कर्सर घेऊन ओढायचंय, ह्याला ट्रॅकिंग, ह्याला सिलेक्शन आणि तुम्हाला कशा प्रकारे एक्सेल शीटला क्रिएट करायचं ते पण मला दाखवलंय. पुन्हा एकदा दाखवून देते. फाईल वरती जायचंय, ऑप्शन वरती, ऍडव्हान्स वरती, खाली तुम्हाला शेवटला ऑप्शन मिळणार आहे एडिट कस्टमर लिस्ट. इथे तुमच्या आवडीचं तुम्ही एडिटेशन करू शकता. ऍड करून ओके करायचं, फायनल लास्ट ओके करायचंय आणि मग तुम्ही तुमच्या प्रकारे एक्सेल शीटला मूव्ह करू शकता.
आता हे झालं, ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय बराच गॅप आहे, इथे 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 बराच गॅप आहे. आता मी इथे क्लिक केलं ना, तर इथे ना पूर्ण एक्सेल शीट सिलेक्ट होते. एक कॉलम सिलेक्ट नाही होत आहे, म्हणजे इथे क्लिक केल्यावर पूर्ण एक्सेल शीट सिलेक्ट होते आणि मी हाच कर्सर इथे आणल्यावरती डबल क्लिक केल्यावरती ऑटो ॲडजस्टमेंट होते. तर अशा प्रकारे तुम्ही ऑटो ॲडजस्टमेंट पण वन क्लिकमध्ये करू शकता. थँक यू फॉर द क्लास.